यार क्या कर रहे हैं आप? ऐसे नहीं, एक पर्सनैलिटी है यार, स्टाइल है एकदम हीरो टाइप। टायटाय फिश या गीतावरती ते ठेका धरणार आहे। आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे 500 रुपये, सुनीलजी हिरापुरे यत्नागावचे आमचे सन्माननीय मित्र 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। आमचे परमप्रिय मित्र सचिन उर्फ राधाकृष्णजी बंडगर यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे। आणि आमच्या विकास सोसायटीचे आपल्या हनमगावचे चेअरमन अनिलजी मुजावर यांच्याकडून 2100 रुपये देणगी प्राप्त झालेले आहे। या सर्व टायटाय फिश समीर रणवीर भैया हमारी फिल्म चुनण्यासाठी आप उसके लिए एक आइटम नंबर करो ना प्लीज। झालं का? क्या बात है, जोरदार परफॉर्मन्स, बहुत ही बेहतरीन, खूप जबरदस्त भन्नाट असा परफॉर्मन्स इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केलेला आहे। आता या परफॉर्मन्स साठी आमचे आदरणीय परमप्रिय मित्र श्रवणसिद्धजी बिराजदार आणि रणसिद्धजी मैसलगे यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी प्राप्त झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा हनंगाव शाळेच्या वतीनं आम्ही सहर्ष या ठिकाणी आभार व्यक्त करतो। युट्यूबवरची टाइमपास व्हिडिओ दुसऱ्याचं मनोरंजन करण्यासाठी मागतात लाईक्स, असेच लाईक्स मागण्यासाठी आपल्या समोर घेऊन येत आहेत इयत्ता 7वी 8वीचे आमचा फनी डान्स आहे बरं का। पौर्णिमा गायकवाड यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। बसंती कुत्ता जो सामने मत नाचना असंही मुलं म्हणणार आहेत, तर मी नाही। चला ओके स्टॉप।
करे तो झुमका दिलाऊंगा, कंगना दिलाऊंगा, सब कुछ मिलाऊंगा तेरी कसम। चंदा चुराऊंगा, तारे भिलाऊंगा, सूरज झुकाऊंगा तेरी कसम। नहीं यार, क्या कर रहे हैं आप? ऐसे नहीं, कुछ पर्सनैलिटी है यार, स्टाइल है एकदम ब्यूटीफुल। एकदम माइंड ब्लोईंग असा परफॉर्मन्स आमच्या इयत्ता 7वीच्या 6वीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केलेला आहे। एकापेक्षा एक दत्तात्रय जेवरे यांच्याकडून राहुलला घड्याळ गिफ्ट करण्यात आलेला आहे। राहुलला घेऊन जायचं ते घड्याळ। आजच्या या परफॉर्मन्ससाठी राहुल उमरामतकर, पौर्णिमा गायकवाड यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। सिराज मताब शेख यांच्याकडून पौर्णिमा गायकवाड यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। सिराज घेऊन यायला लागलेला आहे। कशासाठी माहिती काय? हापसा उकडून टाकण्यासाठी नाही, तर तो काय म्हणणार आहे? मैं निकला ओ गड्डी लेके। या गीतावरचे आमचे इयत्ता 3री 4थीचे विद्यार्थी आपल्या सर्वांचं स्वयंचं स्वागत करणार आहेत। मैं निकला गड लेके। आता ही गाडी हरमगावची कुठे कुठे पळणार आहे ते आपण बघूया। सर्वजण तयार आहात का?
स्वागत। सबका स्वागत। पौर्णिमा गायकवाड चरका सुरेश धुरे या प्रकारची जी एक लावणी कव्वाली इयत्ता 7वी आणि इयत्ता 6वीचे विद्यार्थी कव्वाली या ठिकाणी सादर करणार आहेत। या कव्वालीला आपण टाळ्यांनी साथ देऊयात सर्वांनी।
चाहता हूँ न मैं आलिशान भवन चाहता हूँ न मैं कीमती पैरहन चाहता हूँ न मैं पैसा कौड़ी न धन चाहता हूँ न हीरे न लाले चमन चाहता हूँ न गुलशन न पहले चमन चाहता हूँ न दरियों का फूल चाहता हूँ न गुल और न मैं गुल बदल चाहता हूँ खुदा मैं तुझे ही चमन चाहता हूँ खुदा मैं तुझे ही चमन चाहता हूँ खुदा मैं तुझे ही चमन चाहता हूँ यही धरती बंदो चमन चाहता हूँ यही धरती बंदो चमन चाहता हूँ मरुदों में आके बदल चाहता हूँ मरुदों में आके बदल चाहता हूँ मरुदों में आके बदल चाहता हूँ ये अल्लाह कबूल चाहता हूँ शहादत मिले शहादत मिले तिरंगा उड़ाना कफन के लिए तिरंगा उड़ाना तिरंगा वाह क्या बात है वाह 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 मेरी चरण जावे वतन के लिए खूप सुंदर अशी कवाली आमच्या इयत्ता 6वी 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केली या पाठीमागे कष्ट घेतलं ते म्हणजे आमचे इयत्ता 7वीचे वर्ग शिक्षक आदरणीय मेहबूबजी सवाल सर यांनी खरोखरच प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन करून अत्यंत सुंदर आणि अत्यंत देखणी अशी कवाली आज आपल्या समोर घेऊन आले एकदा जोरदार टाळ्या 6वी 7वी 8वीच्या मुलांसाठी आबासाहेब हसन शेख यांच्याकडून काय पोरं बनवू लागली युट्यूबवरची टाइमपास व्हिडिओ दुसऱ्याचं मनोरंजन करण्यासाठी मागतात लाईक्स तसेच लाईक्स मागण्यासाठी आपणासमोर येत आहेत अंगद इंद्रजीत आणि सम्राट आपल्यासमोर फनी डान्स सादर करीत आहेत झुमका दिलाऊंगा कंगना दिलाऊंगा सब कुछ मिलाऊंगा तेरी कसम चंदा चुराऊंगा तारे भिलाऊंगा सूरज झुकाऊंगा तेरी कसम नहीं यार क्या कर रहे हैं आप ऐसे नहीं एक पर्सनालिटी है यार स्टाइल है एकदम ये भाई
पप्पा पप्पा जी बोल, पप्पा जी जी पप्पा आगे में टीपू जी लगा, टीपू जी पप्पा जितना बोला उतना ही बोल। चुप क्यों है, मुंह में जबान नहीं है क्या? है ना पप्पा जी, जबान लगाता है। सॉरी पप्पा जी, पहले गलती करता बाद में सॉरी बोलता है। अगली बार पहले सॉरी बोलो पप्पा, मतलब बाद में गलती चलेगा नहीं लाया हो। आणि आजचा हा शेवटचं गीत आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आपण आपल्या मातृभूमीला, आपल्या भारत देशाला वंदन करून आपण या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत। या कार्यक्रमासाठी विशेष करून ज्यांचं सिंहाचा वाटा होता तो म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रमेशजी कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दाऊदजी शेख आणि आपल्या गावचे वन अँड ओनली आपल्या गावचे युवा नेते सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष इरफानभाई शेख, संजयजी हुमनाबादकर या सर्व टीमचं आणि ग्रामपंचायतच्या सदस्यांचं आणि विशेष करून आपल्या गावच्या सरपंचताई अनारकलीताई शेख यांचं, सर्व मान्यवरांचं आणि विशेष करून तुम्ही आलेल्या सर्व पालकांचं आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हानमगाव शाळेचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक अत्यंत प्रेमानं आदरानं आपला आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना आवाहन करतो, आपली मुलं दुसऱ्या शाळेमध्ये पाठवू नका, आपली मुलं आपल्या आईच्या शाळेत पाठवा, मम्मीच्या शाळेत पाठवू नका। ती मम्मी कधी मॉम होऊन जाईल आणि कधी पोरं तुम्हाला अनाथ आश्रमामध्ये पाठवतील सांगता येत नाही। त्यासाठी मी आवाहन करतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून की आपल्या गावातील एकही मुलगा बाहेरच्या शाळेत जाता कामा नये, आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये या संस्कारामध्ये वाढला पाहिजे, घडला पाहिजे। चला पुन्हा एकदा आपण घोषणा देऊयात, बोला भारत माता की जय। अरे काय आवाज आहे तुमचा, स्वामी समर्थ जागे झाले पाहिजे। भारत माता की वंदे माँ तुझे सलाम। आपण आपल्या मातृभूमीला या गीतातून वंदन करत आहोत आणि या कार्यक्रमाची सांगता करत आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी गणवेश अद्यापपर्यंत पोच केले नाही त्यांनी पाटील सर आणि जावळकोटे सर यांच्याकडे पोच करायचे आहे। ओके म्युझिक रेडी।
खूबसूरत भाई। बोलो भारत माता की